हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलंडे. वेलकम टू क्रिया शारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण मानस प्रकृती या टॉपिक बद्दल अभ्यास करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण मानस प्रकृतीचा जो पहिला प्रकार आहे, सात्विक प्रकृती, त्याबद्दल अभ्यास केलेला आहे. मानस प्रकृती म्हणजे काय? जसं आपण देह प्रकृती बघितले होते की शरीरामध्ये ज्या दोषाचं आधिक्य असेल, वात दोष, पित्त दोष, कफ दोष, या तीनही पैकी ज्या दोषाचं आधिक्य शरीरामध्ये असणार आहे त्या दोषाची ती देह प्रकृती होणार आहे, म्हणजेच शारीरिक प्रकृती होणार आहे. त्याचप्रमाणे मनाच्या लेवलवर, मेंटल स्टेटवर किंवा मानसिक लेवलवरती जेव्हा रसत्व, रज आणि तम या गुणांपैकी ज्या गुणाचं आधिक्य जास्त असणार आहे त्या गुणाची प्रकृती मानसिक प्रकृती म्हणून ओळखली जाणार आहे. तर मानसिक प्रकृतीचे 3 प्रकार आपण बघितले होते लास्ट लेक्चरमध्ये, सात्विक, राजस आणि तामस. तर त्यातल्या सात्विक प्रकृतीबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं, ज्याचे 7 सब टाइप्स देखील होते. मग त्यामध्ये ब्राह्म, आर्ष, ऐंद्र, याम्य हे सगळे आपण सात्विक प्रकृतीचे सब टाइप्स मध्ये बघितले होते. त्याच्याच पुढचा जो आज आपण टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे राजस प्रकृती. आता आपण बघितलं होतं की सात्विक प्रकृतीमध्ये सत्वगुणाचं आधिक्य मनाच्या मानसिक लेवलवरती जास्त असणार आहे. सत्वगुणाचं आधिक्य आहे म्हणून त्या व्यक्तींमध्ये काय आपल्याला लक्षणं दिसणार आहेत? ती व्यक्ती वेदांचा अभ्यास करणारी असेल, शास्त्राचा अभ्यास करणारी असेल, स्वच्छता ज्या व्यक्तीला आवडते अशी व्यक्ती सात्विक प्रकृतीमध्ये असणार आहे, नेहमी खरे बोलणारी, एक चांगले गुण त्या व्यक्तीमध्ये असणार आहे. राजस प्रकृतीमध्ये काय होणार आहे तर मनाच्या लेवलवर रजगुणाचं आधिक्य जास्त असणार आहे. आणि रजगुण कशासाठी कारणीभूत आहे तर चंचलत्व, म्हणजे राजस प्रकृती ज्या व्यक्तीची असणार आहे ती व्यक्ती कशी असणार आहे? चंचल असणार आहे. म्हणजे कोणताही डिसिजन पटकन घेणार नाही, कन्फ्युज्ड असेल, कोणतीही क्रिया जर सांगितली तर पटकन ती क्रिया करेल, कोणताही विचार न करता. आणि या व्यक्तीकडे अहंकार खूप असणार आहे, राग खूप असणार आहे. म्हणजे ही व्यक्ती स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणार आहे, छोट्या छोट्या गोष्टींवर राग मानणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. त्यामुळे राजस प्रकृतीमध्ये रजगुणाचं आधिक्य असल्या कारणाने ही व्यक्ती नेहमी चंचल असणार आहे. म्हणजे थोडी मानसिक लेवलवरती डिस्टर्ब असं आपण म्हणू शकतो. डिस्टर्ब म्हणजे काय तर ती काही ना काही विचार करत असणार आहे, नेहमी एखाद्या गोष्टीवर जर विचार करत असेल तर कन्फ्युज्ड असणार आहे, म्हणजे हे करू की नको याच्यामध्येच त्या व्यक्तीचा बराच वेळ जाणार आहे. ती व्यक्ती अहंकारी असणार आहे आणि ती व्यक्ती रागीट देखील असणार आहे. तर अशी जी व्यक्ती आहे जिच्यामध्ये रजगुणाचं आधिक्य आहे तिला आपण राजस प्रकृतीची व्यक्ती असं म्हणणार आहोत. तर ज्याप्रमाणे सात्विक प्रकृतीचे आपण सबटाइप्स बघितले होते त्याचप्रमाणे राजस प्रकृतीचे देखील सबटाइप्स सांगितलेले आहेत. तर त्यातला पहिला जो प्रकार आहे राजस प्रकृतीमधला तो म्हणजे आसुर सत्व. नावामध्येच आहे आसुर म्हणजे राक्षसी वृत्ती. तर याचे लक्षण काय दिसणार आहेत त्या व्यक्तीमध्ये? शूरम, चंडम, असूयकम, ऐश्वर्यवंतम, औपधीकम, रौद्रम, अनुक्रोशम, आत्मपूजकम, आसुरम विद्यात. म्हणजेच काय, आपण प्रत्येक रेफरन्स हा चरक संहिता आणि सुश्रुत संहितेनुसार बघणार आहोत. शूरम म्हणजे ही व्यक्ती धाडसी असणार आहे, पराक्रमी असणार आहे. कोणतेही सिच्युएशन आल्यानंतर ती व्यक्ती त्या सिच्युएशनला व्यवस्थित हँडल करणार आहे. चंडम म्हणजेच ती व्यक्ती उग्र स्वभावाची, क्रूर स्वभावाची असणार आहे. म्हणजे जर वेळ प्रसंग आली तर ती व्यक्ती एकदम कठोरपणे तिथे वागणार आहे. म्हणजे काही व्यक्ती असतात की जे कोणत्याही सिच्युएशनला घाबरत नाहीत, ते प्रत्येक सिच्युएशन इझिली हँडल करतात. जर वेळ पडली तर ते आवाज चढवून बोलतील, काही असतील पण ते सिच्युएशन मात्र ते हँडल करतील, अजिबात तिथे घाबरणार नाहीत. असूयकम म्हणजेच काय सांगितलेलं आहे तर इतरांबद्दल असूया करणारा, म्हणजेच जेलस फील करणारा. जर कोणाची प्रगती होत असेल, उन्नती होत असेल तर त्या व्यक्तीला इतरांबद्दल नेहमी असूया वाटणार आहे, ईर्ष्या वाटणार आहे, थोडीशी जेलसी असणार आहे. ही व्यक्ती ऐश्वर्यवंत असणार आहे, म्हणजेच या व्यक्तीकडे वेल्थ भरपूर असणार आहे, संपत्ती भरपूर असणार आहे. औपधीकम म्हणजेच पद, हुद्दा, अधिकार यामुळे अहंकार बाळगणार. जसं आपण सुरुवातीलाच बघितलं की राजसिक प्रवृत्ती किंवा राजसिक प्रकृतीची जी व्यक्ती आहे ती अहंकारी असणार आहे. औपधीकम म्हणजे स्पेसिफिकली जर काही पोस्ट असेल, काही पॉवर असेल स्वतःकडे तर ही व्यक्ती एकदम अहंकारी असणार आहे. त्या पॉवरचा, त्या पोस्टचा ती व्यक्ती दुरुपयोग करणार आहे. त्या पदाविषयी त्या व्यक्तीला एकदम काय म्हणू शकतो आपण, इगो असणार आहे की मी इतक्या मोठ्या पदावर आहे किंवा मी
अमुक अमुक आहे, एवढी सगळी पॉवर माझ्या हातात आहे, या प्रकारची अहंकार भावना जी आहे ती या व्यक्तीच्या मनामध्ये असणार आहे. आणि ह्या असे बरेच व्यक्ती असतात जे स्वतःच्या पदाचा असा वारंवार उल्लेख करतात, स्वतःची काय म्हणू आत्मगौरव किंवा स्वतःचीच वाह-वाह करण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असणार आहे. तर त्याला आपण औपधिकम म्हणणार आहोत. रौद्रम म्हणजेच रुद्र स्वरूपाचा म्हणजेच कसा असणार आहे, ही व्यक्ती क्रोधी, हिंसक असणार आहे. राग या व्यक्तीला पटकन येणार आहे. अनुक्रोशम म्हणजेच ही व्यक्ती निर्दयी असणार आहे. या व्यक्तीला कोणाबद्दल सिंपती वाटणार नाही, कोणावरतीही दया दाखवणार नाहीये. त्यामुळे या व्यक्तीला जर काही पटलं नाही तर ते तितक्याच क्रुएल्टी किंवा तितक्याच निर्दयीपणे समोरच्याला ट्रीट करणार आहेत. आत्मपूजकम म्हणजेच स्वतःची वाहवाही करणारी किंवा स्वतःचाच मोठेपणा मिरवणारी, स्वतःचेच चांगुलपणा इतरांना सांगणारी किंवा मी किती ग्रेट आहे असं नेहमी स्वतःच्या वागण्यातून, बोलण्यातून दाखवून देणारी अशी ही व्यक्ती असते, जिला आपण आत्मपूजकम म्हणजे स्वतःचीच पूजा करणारा, म्हणजे स्वतःचीच वाह-वाह करणारा, स्वतःचीच स्वतःबद्दलच कौतुकाने सगळ्यांसमोर सांगणारा, मोठेपणा सांगणारा, अशा या व्यक्तीमध्ये ही लक्षणं दिसणार आहेत. या व्यक्तीला आपण आसुर सत्व असं म्हणणार आहोत. सुश्रुत संहितेतला रेफरन्स काय आलेला आहे, काही वेगळे असतील लक्षणं तर आपण डिस्कस करणार आहोत. ऐश्वर्यवंतम म्हणजेच या व्यक्तीकडे वेल्थ भरपूर असणार आहे, संपत्ती भरपूर असणार आहे. रौद्रम म्हणजेच ही व्यक्ती क्रोधी, रागीट असणार आहे. शूरम म्हणजे ही व्यक्ती धाडसी, पराक्रमी, कोणत्याही सिच्युएशनला टॅकल करणारी, सिच्युएशन हँडल करणारी अशी क्वालिटी या व्यक्तीकडे असणार आहे. चंडम म्हणजेच रागीट असणार आहे. असूयकम म्हणजे जेलस फील करणार आहे. कोणाची जर प्रगती होत असेल, कोणी काही नवीन गाडी घेतली, नवीन काही त्यांच्या घरात वस्तू आली, तर या व्यक्तीला त्या ज्या व्यक्तीने नवीन गाडी घेतली त्या व्यक्तीबद्दल असूया वाटणार आहे, म्हणजेच ईर्ष्या होणार आहे, जेलसी होणार आहे. एकाशीनम म्हणजेच ही व्यक्ती एकाच वेळी भोजन करणार आहे, पण भोजनाचं प्रमाण मात्र अधिक असणार आहे. म्हणजेच अधिक मात्रेमध्ये ही व्यक्ती भोजन करणार आहे. भोजनाची मात्रा ही नेहमी जास्त असणार आहे. एकाच वेळी जेवण करेल, पण जास्त प्रमाणात जेवण करेल. अशा या व्यक्तीचं एक वेगळं लक्षण किंवा कॅरेक्टरिस्टिक इथे सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. औदरीकम असुरम म्हणजेच ही व्यक्ती इतरांवरती कधीही दया दाखवणार नाहीये. तर अशा व्यक्तीला आपण आसुर सत्व असं म्हणणार आहोत. तर हे जे स्पेसिफिक पॉइंट्स आहेत, एकाशिनम किंवा वर जसं आपण बघितलं होतं की आत्मपूजकम, तर हे जे पॉइंट्स आहेत हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. मग ते तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात किंवा AIA PGT सारख्या PG एंट्रन्सच्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात की आत्मपूजकम हे लक्षण कोणत्या मानस प्रकृतीमध्ये आढळतं किंवा दिसणार आहे. आणि खाली ऑप्शन्स असतील. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आत्मपूजकम हे आसुर सत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. पुढचा प्रकार सांगितलेला आहे राजस प्रकृतीमध्ये, तो म्हणजे राक्षस सत्व. तर सत्व म्हणजेच प्रकृती, मनाशी संदर्भात ह्या प्रकृतीचे प्रकार आहेत, म्हणून इथे सत्व या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. सत्व हे मनासाठी देखील वापरला जाणारा शब्द आहे. म्हणजे सत्व गुण देखील आहे आणि सत्व हा मनाचा पर्याय देखील आहे. त्यामुळे इथे राक्षस सत्व म्हणजे मानस प्रकृतीबद्दल डिस्कशन चालू आहे. त्यामुळे राक्षस सत्व म्हणजे मनाशी संदर्भात जी काही प्रकृती आहे त्याला आपण राक्षस सत्व किंवा सत्व या शब्दाचा अर्थ मन आणि मानस प्रकृतीबद्दल इथे उल्लेख आलेला आहे. तर राक्षस सत्वामध्ये काय काय लक्षणं सांगितलेली आहेत चरक संहितेमध्ये. अमर्षिणम म्हणजेच अतिशय क्रोधित, इथे राग न धरणारा असं दिले, पण जास्त क्रोधी असा हा व्यक्ती असणार आहे, म्हणजे जास्त रागीट असणार आहे. अमर्षिणम म्हणजे ज्याला प्रचंड राग येतो अशी ही व्यक्ती असणार आहे. अनुबंध कोपम म्हणजेच नेहमी राग करणारा, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडणार. असे काही लोक असतात की जे छोट्या गोष्टींवरती देखील चिडतात. म्हणजे त्यांना जर जेवणामध्ये आवडीची भाजी नसेल तरी देखील ते राग करतील, चिडतील किंवा जेवण करणार नाहीत. असे त्यांचे राग व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतील, पण ते एकदम क्षुल्लक गोष्टींवर देखील अतिशय रागावतील. तर अनुबंध कोप म्हणजे कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. छिद्र प्रहारिणम म्हणजेच ही व्यक्ती कशी असणार आहे, हिंसक असणार आहे आणि एखाद्याला टार्गेट करून असे काही
व्यक्तिमत्व असतात किंवा असे काही व्यक्ती असतात जे एखाद्याला टार्गेट केलं त्यांनी की त्याला इतका त्रास देतील, इतका त्याच्याशी वैर किंवा शत्रुत्व धरून ठेवतील. तर ही जे कॅरेक्टरिस्टिक आहे हे छिद्र प्रहारिणम म्हणजे एखाद्या व्यक्तीला टार्गेट करतील किंवा त्या व्यक्तीमधली अशी एखादी लूप होल किंवा त्याचा वीक पॉइंट शोधून काढतील आणि त्यावरूनच त्या व्यक्तीला त्रास द्यायला लागतील. म्हणजेच एखाद्या व्यक्तीमधून काहीतरी नुक्स किंवा त्याचा वीक पॉइंट शोधून काढायचा आणि त्यावरून त्या व्यक्तीला त्रास देणं म्हणजे छिद्र प्रहारिणम. त्या व्यक्तीला त्याच्या वीक पॉइंट्सवरून त्रास देणे. क्रूरम म्हणजेच ही व्यक्ती निर्दयी किंवा क्रूर अशी क्रुएल अशी असणार आहे. कोणावरही ही व्यक्ती दया दाखवणार नाहीये. आहार अतिमात्र रुची म्हणजे आहाराची जी मात्रा आहे ती देखील अति असणार आहे. म्हणजे जास्त प्रमाणात आहाराचं सेवन करणार आहे आणि आहार रुची म्हणजेच जेवण किंवा खाण्यापिण्यामध्ये अतिशय निवडक, एकदम सिलेक्टिव्ह खाणारे, आवडीने खाणारे आणि तेवढंच प्रमाण देखील आहाराचं जास्त असणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. आमिष प्रियतमम, आमिष म्हणजेच मांस, तर मांसाहार आवडणारी या व्यक्तीला नॉनव्हेज खायला जास्त आवडणार आहे. तर काही असे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण कोणी असेल की ज्यांना नॉनव्हेज अति जास्त प्रिय असतं किंवा ते छोट्या छोट्या गोष्टींवरती जे पटकन चिडतात, ते थोडेसे क्रुएल असतात. म्हणजे तेवढ्या पटकन सिंपती ते कोणाला दाखवणार नाहीत आणि त्यांच्या भोजनाचं प्रमाण देखील जास्त असणार आहे. म्हणजे क्वांटिटी देखील आहाराची जास्त असणार आहे आणि या व्यक्तींना नॉनव्हेज जास्त आवडणार आहे. आमिष म्हणजे मांसाहार प्रिय अशी ही व्यक्ती असणार आहे. स्वप्न आयास बहुलभ म्हणजेच या व्यक्तींना काय म्हणू शकतो आपण की स्वप्न, निद्रा ही खूप वेळाने लागणार आहे. कारण रजगुण कसा आहे तर चंचलत्व निर्माण करणार आहे. त्यामुळे मनामध्ये सारखे काहीतरी विचार सुरू असणार आहेत आणि त्यामुळे या व्यक्तीला निद्रा येणार नाहीये, झोप लागणार नाहीये किंवा खूप कष्टाने या व्यक्तीला झोप लागणार आहे. आयास बहुलम आणि ही व्यक्ती भरपूर काम करत राहणार आहे. आयास म्हणजे कोणतेही क्रिया किंवा काम करत राहण्याची इच्छा या व्यक्तीला असणार आहे. मग ते छोटे छोटे रात्री झोप येत नाहीये म्हणून काहीतरी काम करत राहतील. मग काही व्यक्ती असतात की ज्यांना रात्री झोप येत नाही, मग ते स्टडी करतील, मोबाईल वापरतील, जे काही असेल. पण या व्यक्तींना पटकन झोप लागत नाही आणि लागली तरी खूप कष्टाने झोप लागते. म्हणजे खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांना फार उशिरा झोप लागते आणि ही व्यक्ती सतत काही ना काही काम करत असते, काही ना काही तिचे कृती चालू असते. मिरशुम म्हणजेच शत्रुत्वपूर्ण किंवा द्वेष करणार अशी जी व्यक्ती आहे राक्षस सत्वाची, ती एकदम शत्रुत्व किंवा इतरांचा द्वेष करणारी. जर त्या व्यक्तीला एखादी व्यक्ती नाही आवडली तर ते त्यांना द्वेष भावनेने किंवा हॅट्रेड फिलिंग एखाद्याबद्दल दीर्घकाळ मनात ठेवणारी अशी ही राक्षस प्रकृती किंवा राक्षस सत्वाची व्यक्ती असणार आहे. सुश्रुत संहितेमध्ये काय लक्षणं दिलेली आहेत? एकांत ग्राहिता म्हणजे या व्यक्तीला एकटं राहायला आवडतं. असे काही लोक असतात की ज्यांना एकट्यामध्ये राहायला आवडतं, ते पटकन कोणामध्ये मिक्सअप होत नाही. तर याला आपण इंट्रोवर्टेड असं देखील म्हणू शकतो की ज्यांना स्वतःमध्येच राहायला आवडतं, ते पटकन कुठे जाऊन पार्टीजमध्ये, मित्रांमध्ये मिक्सअप होत नाही. म्हणजेच एकांतग्राहिता की जे एकटे राहणं पसंत करतात. रौद्रम म्हणजेच जास्त राग येणारा, रागीट अशी ही व्यक्ती असणार आहे. असूया म्हणजे इतरांबद्दल जेलसी फील करणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. धर्मबाह्यता म्हणजे कोणत्याही नियमांचं पालन करणार नाहीये. म्हणजे जे काही रूल्स आहेत, आता सपोज काही ट्रॅफिक रूल्स असतील तर ते अजिबात ही व्यक्ती फॉलो करणार नाहीये. ते रूल्स किंवा त्या नियमांचं नेहमी ही व्यक्ती उल्लंघन करत राहील. म्हणजे विनाकारण ही व्यक्ती नियमांचं उल्लंघन करेल की असं काही नाही की त्यांना काही राग आलाय किंवा काय, पण ते त्यांच्या पर्सनॅलिटी मधलाच तो एक भाग असतो की यांना कोणतेही नियम फॉलो करायला आवडत नाही. ते नेहमी जे काही रूल्स आहेत त्याच्या अगेन्स्ट बिहेव करण्याची यांची प्रवृत्ती असते. वृषमात्रम म्हणजे या व्यक्तीचा आहार देखील जास्त असतो. तमश्चापी राक्षसम काय लक्षणम, तर इथे काय म्हणजेच सुश्रुतांनी सत्व किंवा हे जे मानस प्रकृतीसाठी वापरला जाणारा शब्द आहे तिथे काय हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळेच मानस प्रकृतीला काय प्रकृती असं देखील म्हटलं जातं. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. तर अशी जी व्यक्ती आहे जिला एकटं राहायला आवडतं, जी क्रोधित होते किंवा राग ज्या व्यक्तीला पटकन येतो, जी व्यक्ती इतरांवर जेलस फील करते, कोणत्याही नियमांचं पालन करत नाही, अशी जी व्यक्ती आहे जिचा आहार अति प्रमाणात आहे, त्या व्यक्तीला राक्षस प्रवृत्ती किंवा राक्षस काय असं म्हटलेलं आहे. तिसरा जो प्रकार आहे तो पैशाचे सत्व
राजस प्रकृतीमधला तिसरा प्रकार सांगितलेला आहे पैशाचं सत्व. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? महाशनम. महाशनम म्हणजे काय? तर जो जास्त प्रमाणात खाणारा. आता प्रत्येक ठिकाणी आहाराचा उल्लेख आलेला आहे, जिथे जास्त प्रमाणात आहार किंवा आहाराची क्वांटिटी जास्त प्रमाणात सेवन केली जाते, पण प्रत्येक ठिकाणी शब्द मात्र वेगळा वापरलेला आहे. पैशाच्या सत्वामध्ये महाशनम आलेला आहे, वर राक्षस सत्वामध्ये वृषमात्रम आलेलं आहे, आणि एकाशिनम म्हणजेच या असुर सत्वामध्ये एकाशिनम हा शब्द वापरलेला आहे. एकाशिनम म्हणजे एकाच वेळी खाईल पण भरपूर प्रमाणात खाईल, हे असुर सत्वाचं लक्षण आहे. राक्षस सत्वामध्ये वृषमात्रम सांगितलेलं आहे, म्हणजे पटकन राग येणारा आणि भरपूर जेवण करणारा. पैशाच्या सत्वामध्ये महाशनम हा शब्द वापरलेला आहे. तर कोणता शब्द वापरलेला आहे आणि कोणत्या प्रकृतीचं ते लक्षण आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे. असे पॉइंट्स एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा पीजी एंट्रन्ससाठी असे पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत. महाशनम म्हणजेच अति जास्त प्रमाणात खाणारा, ज्याचे क्वांटिटी जास्त असणार आहे. अशन म्हणजे भोजन, महा म्हणजे जास्त, तर जास्त भोजन करणारा, आहाराचं प्रमाण जास्त असणारा असा हा व्यक्ती असणार आहे. स्त्रैणम म्हणजे स्त्रियांशी संबंध ठेवणारा किंवा स्त्रियांमध्ये जास्त मिक्सअप होणारा, स्त्रियांविषयी जास्त आकर्षण असणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. स्त्री रहस कामम अशुचिम. स्त्री रहस कामम म्हणजे स्त्रियांबद्दल गुप्त वासना बाळगणार, म्हणजे स्त्रियांविषयी नेहमी आकर्षण असणारा, नेहमी स्त्रियांविषयी मनात विचार करणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. अशुचिम म्हणजे ज्याला स्वच्छता अजिबात आवडत नाही, जो अस्वच्छ राहणं, अनहायजेनिक राहणं हे प्रेफर करतो, किंवा त्याला कोणतीही गोष्ट अस्वच्छ असेल तरी फार जास्त त्याला काही बॉदर करणार नाही. तो अस्वच्छतेमध्ये घाणेरड्या काय म्हणू शकतो आपण की घरामध्ये आजूबाजूला पसारा पडलेला आहे, कचरा आहे, तरी देखील ती व्यक्ती तशामध्ये राहणार आहे. अशुचिम म्हणजे ज्याला स्वच्छतेची आवड नाहीये अशी व्यक्ती. शुची द्वेषिणम म्हणजे जो स्वच्छतेचा द्वेष करतो, हे टिपिकल कॅरेक्टरिस्टिक आहे. जे सुची द्वेषिणम म्हणजे ज्याला स्वच्छता आवडत नाही, असे देखील काही लोक असतात. म्हणजे दोन टोकाची लोक असतात. काही ओसीडी असतात, म्हणजे अति स्वच्छता, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला हात धुवून स्वच्छ करतील, काहीही असेल तर सारखं क्लीन करत राहतील. तर ओसीडी सारखे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, हे एक अति स्वच्छतेकडे जाणारं एक ग्रुप आहे. आणि दुसरा आहे तो म्हणजे शुची द्वेषिणम, म्हणजे ज्यांना स्वच्छतेचा द्वेष आहे. स्वच्छता असेल तर त्यांना आवडत नाही, त्यांना पसारा आवडतो, घाणीमध्ये राहायला आवडतं, किंवा त्यांना स्वच्छता बघितली की जास्त डिस्टर्बिंग फील होतं. तर हे जे आहे हे शुची द्वेषिणम असं सांगितलेलं आहे, आणि हे पैशाचं काय किंवा पैशाच्या सत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. भीरुम म्हणजेच घाबरट, जो एकदम काय म्हणू शकतो आपण, घाबरट आहे. कोणत्याही गोष्टीला तो पटकन घाबरतो, ज्याच्या मध्ये भीती जास्त आहे, छोट्या छोट्या गोष्टींना देखील तो घाबरेल किंवा भिवून कुठे जाणार नाही. तर हे भीरुम हे लक्षण पैशाच्या सत्वाचं सांगितलेलं आहे. भीषयितारम म्हणजेच जो इतरांना घाबरतो, म्हणजे स्वतः तर घाबरतोच पण इतरांना देखील घाबरतो. म्हणजे काही लोक असतात की जे स्वतः घाबरतात आणि ते असे काहीतरी स्टोरीज किंवा काहीतरी इमॅजिनरी स्टोरीज समोरच्याला सांगतात की समोरच्याला देखील भीती वाटेल. तर हे जे आहे हे भीषयितार. पुढे आहे विकृत विहार आहारशीलम, म्हणजे वर्तन आणि खाण्यापिण्यामध्ये विचित्रपणा. तर काही लोक असतात त्यांचं बिहेवियर, बॉडी लँग्वेज देखील थोडंसं ॲबनॉर्मल असतं, अनयुज्युअल असतं, किंवा त्यांचं आहार सेवन, ज्या पद्धतीने ते जेवणार आहेत, ज्या पद्धतीने ते बसणार आहेत, हे जे काही आहे हे थोडंसं अनयुज्युअल. म्हणजे नॉर्मली आपण एक बेसिक मॅनर्स किंवा इटिकेट्स जे फॉलो करत असतो, हे जी व्यक्ती आहे पैशाच्या सत्वाची, ही यातलं काहीही फॉलो करणार नाही. त्यांचं जे बिहेवियर आहे, बॉडी लँग्वेज आहे, हे थोडंसं विकृत असणार आहे, अनयुज्युअल असणार आहे. म्हणजे ते जेवताना कसेही खातील की इकडे तिकडे सांडत, तोंडाला इकडे तिकडे लागलेलं आहे, विचित्र हात पूर्ण भरून घेतील, अशा पद्धतीने ते जेवण करतील. म्हणजे जे अनयुज्युअल आहे. नॉर्मली जर एखाद्या व्यक्तीने त्यांना बघितलं तर कुणालाही ते विकृत वाटेल, अनयुज्युअल वाटेल, असं त्यांचं आहार आणि विहार असणार आहे. तर हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे पैशाच्या सत्वाविषयी सांगितलेले आहेत. सुश्रुत संहितेमध्ये काय रेफरन्स आलेला आहे तर उच्छिष्ट आहारता तैक्ष्ण्यम साहस प्रियता तथा, म्हणजे ही व्यक्ती जी आहे ही तीक्ष्ण आहे, म्हणजे रागीट आहे. उच्छिष्ट आहारता म्हणजे तेच, आहाराचं प्रमाण जास्त असणार आहे. साहस प्रियता, ही व्यक्ती इथे थोडीशी तैक्ष्ण्यम
असाहसप्रियता असायला हवं इथे. असाहसप्रियता म्हणजे घाबरट असणार आहे. कोणत्याही गोष्टीला ही पटकन भिवून ती गोष्ट करणार नाहीये. स्त्री लोलुपत्वम म्हणजे स्त्रियांविषयी आकर्षण असणारा, नेहमी मनामध्ये स्त्रियांविषयी विचार करणारा अशी ही व्यक्ती असणार आहे. तर इथे फक्त स्त्रियांविषयीच आहे का? नाही. तर हे जर फिमेल मध्ये पैशाचं सत्व असेल, तर ते नेहमी मुलांबद्दल किंवा मेल्सबद्दल, पुरुषांबद्दल विचार करतील. तर हे जे आहे अपोजिट जेंडरबद्दल नेहमी मनामध्ये विचार करणारे किंवा अपोजिट जेंडरबद्दल नेहमी आकर्षण वाटणारे किंवा त्यांच्याविषयीच काहीतरी थॉट्स असणारी अशी जी व्यक्ती आहे, त्याला आपण पैशाचं सत्व म्हणणार आहोत. आणि एक लक्षण सांगितलेलं नैर्लज्जम म्हणजे ही व्यक्ती एकदम शेमलेस असणार आहे. तिला कोणत्याही गोष्टीची लाज वाटणार नाहीये. असे हे पैशाचं काय किंवा पैशाच्या सत्वाची व्यक्ती असणार आहे. पुढचं सत्व सांगितलेलं आहे ते म्हणजे सर्पसत्व. याच्यामध्ये काय सांगितलं? क्रुद्धम म्हणजेच ज्याला क्रोधी, जो पटकन राग येतो असा क्रोधित अशी व्यक्ती असणार आहे. शूरम म्हणजे जो धाडसी आहे, जास्त साहसी आहे, कोणत्याही गोष्टीला पटकन तो इझिली टॅकल करू शकेल असा. म्हणजे इथे ऍक्च्युली हा पूर्ण एक शब्द सांगितलेला आहे, क्रुद्धम शूरम क्रुद्धम अभिरुम म्हणजेच अक्रुद्धम भिरुम म्हणजेच क्रुद्धम शूरम. म्हणजे काय सांगितलेलं आहे की जेव्हा ही व्यक्ती रागात असेल तेव्हा मात्र ही शूरवीर होणार आहे, धाडसी होणार आहे. पण जेव्हा ही व्यक्ती शांत असणार आहे, नॉर्मल स्टेटमध्ये असणार आहे, तेव्हा मात्र ही व्यक्ती घाबरट असणार आहे. तर हे एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक आहे, क्रुद्ध शूरम अक्रुद्ध भिरुम. म्हणजेच जेव्हा या व्यक्तीला राग येईल तेव्हा मात्र ती धाडसी होणार आहे, पण जेव्हा राग नसेल, शांत असेल ही व्यक्ती, त्यावेळी मात्र ही व्यक्ती एकदम घाबरट असणार आहे. ज्या पद्धतीने सर्प नावातच आहे, सर्पसत्व का सांगितलेलं आहे? तर सापाप्रमाणे. जर सापाला कोणी डिवचलं तर तो एकदम रागीट होणार आहे आणि दंश करणार आहे. पण तोच साप जर शांतपणे असेल तर तो तेवढाच घाबरट असणार आहे. म्हणजे थोड्याशा आवाजाने देखील तो पटकन घाबरून पळून जाणार आहे. तर हे जे कॅरेक्टरिस्टिक सापामध्ये आहे तेच सेम सर्पसत्वामधल्या व्यक्तींमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. जर त्या व्यक्तीला राग आला तर ती धाडसी होणार आहे, पण जर ती व्यक्ती शांत असेल तर मात्र ती व्यक्ती एकदम घाबरट असणार आहे. तीक्ष्णम म्हणजे तीव्र बुद्धीचा किंवा चाणाक्ष अशी ही व्यक्ती असणार आहे. म्हणजे तिचा इंटेलिजन्स एकदम चांगला असणार आहे. आयास बहुलम म्हणजेच नेहमी कार्यरत असणार आहे. म्हणजे माया मत्सर असं काही नाहीये. आयास बहुलम म्हणजेच नेहमी कार्यरत अशी ही व्यक्ती असणार आहे. नेहमी काही ना काही काम करत राहणार आहे. त्याला आपण आयास बहुलम, आयास म्हणजे काम, बहुलम म्हणजे जास्त प्रमाणात. नेहमी ही व्यक्ती काही ना काही कामामध्ये मग्न असणार आहे, गुंतून स्वतःला ठेवणार आहे. संत्रस्त गोचरम आहार विहार परम. संत्रस्त गोचरम म्हणजे सहज घाबरून जाणारा किंवा घाबरट अशा व्यक्तीची पर्सनॅलिटी असणार आहे. आहार विहार परम म्हणजेच खाण्यापिण्यामध्ये, वावरण्यामध्ये कुशल किंवा चपळ. जे काही ते आहार सेवन करतील किंवा जिथे कुठे फिरायला जायचं असेल तिथे ते थोडेसे सिलेक्टिव्ह असतील किंवा जिथे जातील तिथे ते ऍक्टिव्हली सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व्ह होतील, थोडेसे चपळ असतील, ऍक्टिव्ह असतील. असं हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे हे सर्पसत्वाचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलेलं आहे. सुश्रुत संहितेमध्ये काय सांगितलेलं आहे? तर तीक्ष्णम आयासीनम. तीक्ष्णम म्हणजेच तीक्ष्ण बुद्धीचा, चाणाक्ष, थोडासा रागीट. आयासीनम म्हणजेच नेहमी कार्यरत असणारा, ऍक्टिव्ह असणारा. भिरुम म्हणजेच घाबरट देखील आहे. चंडम म्हणजे क्रोधित. म्हणजे आता इथे अपोजिट कसं आलं की घाबरट आणि क्रोधित. जसं आपण वर बघितलं होतं की जर क्रोधित असेल तर ही व्यक्ती एकदम धाडसी आणि शूरवीर असणार आहे, पण शांत असेल तर मात्र ही व्यक्ती एकदम भीरू किंवा घाबरट असणार आहे. मायान्वितम म्हणजेच ही व्यक्ती इझिली कुठेही मिक्सअप होणार आहे किंवा एक काय म्हणू शकतो आपण की कंटिन्युअसली कार्यरत अशी ही व्यक्ती असणार आहे. विहार आचार चपलम म्हणजे जे काही या व्यक्तीचे ऍक्टिव्हिटीज आहेत, जे काही यांचं बिहेवियर आहे, बॉडी लँग्वेज आहे, ते एकदम फास्ट असणार आहे. म्हणजे काही लोक असतात की जे इतके पटपट पटपट चालतात किंवा कोणतीही क्रिया त्यांना सांगितली की हे उचलून इकडे ठेव, तर ते इतक्या फास्ट ठेवतील. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या एक गती असणार आहे, एक चपलत्व असणार आहे. प्रत्येक ऍक्टिव्हिटी त्यांची फास्ट ते करणार आहेत. तर हे जे असं सत्व आहे त्याला आपण सर्पसत्वम असं म्हणणार आहोत. तर तुम्ही आजूबाजूला जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला या सत्वाचे व्यक्ती बघायला मिळतात. काही लोक असतात की जे शांत असतील तर एकदम घाबरट, कुठे काही बोलणार नाहीत, चार चौघांमध्ये कधी उठून काही प्रश्न विचारणार नाहीत. पण त्याच वेळी जर या व्यक्तीला काही राग आला असेल,
कोणी यांना काही डिवचलं असेल किंवा काही बोललं असेल आणि त्या व्यक्तीला जर राग आला असेल तर ती व्यक्ती मात्र एकदम रागाने समोरच्याशी भांडेल किंवा जे काही कृती आहे कदाचित ती व्यक्ती हिंसक देखील होऊ शकते. तर शांत असताना ही व्यक्ती एकदम घाबरट वाटते, पण जेव्हा त्या व्यक्तीला राग येईल तेव्हा मात्र ती व्यक्ती एकदम जास्त धाडसी, पराक्रमी, शूर अशी दिसते. तर हे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला आजूबाजूला आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, आपल्या फॅमिलीजमध्ये, रिलेटिव्हजमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर हे जे सत्व आहे याला आपण सर्पसत्व असं म्हणणार आहोत. राजस सत्वामधलंच पुढचं राजस प्रकृतीमधलंच पुढचा प्रकार आहे तो म्हणजे प्रेतसत्व, ज्याच्यामध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेले आहेत. तर आहार कामम इति, आहार आणि काम म्हणजे मैथून. तर नेहमी आहार आणि काम यांच्याबद्दलच विचार करणारा, यांच्यामध्येच नेहमी रममाण असणार. म्हणजे ही व्यक्ती जी आहे ही प्रेतसत्वाची, जिला नेहमी खाण्याविषयी एकतर डोक्यात विचार सुरू असतील किंवा नेहमी मैथुनाविषयी काहीतरी कामवासनेविषयीच या व्यक्तीच्या डोक्यात नेहमी विचार सुरू असणार आहेत. दुःखशीलम म्हणजे या व्यक्तीला दीर्घकाळ दुःख करत बसण्याची सवय असते. कोणत्याही गोष्टीमध्ये ते खुश होणार नाहीये किंवा पॉझिटिव्हली कोणत्याच गोष्टीकडे बघणार नाहीत. ते नेहमी प्रत्येक गोष्टीला निगेटिव्हली बघतील. कोणती छोटंसं जरी दुःख झालं तरी ते दुःख कुरवाळत बसतील आणि त्याच गोष्टीचा वारंवार रिपिटेशन करतील आणि तेच दुःख खूप काळपर्यंत ते इतरांना सांगत राहतील, स्वतः देखील दुःखी राहतील. म्हणजे असे काही पर्सनॅलिटीज असतात की ज्यांना काही दुःख झालं, त्यांना आपण कितीही बाहेर काढायचा प्रयत्न केला, कितीही त्यांना नॉर्मल करायचा प्रयत्न केला, तरी त्यांना त्याच दुःखामध्ये अडकून राहायचं असतं. त्याच सगळ्या फिलिंगमध्ये किंवा त्याच इमोशनमध्ये त्यांना राहायचं असतं. ते कधीच बाहेर यायला तयार नसतात किंवा त्यांची इच्छा नसते. तर ही जे लक्षण आहे हे दुःखशीलम म्हणजे दीर्घकाळ दुःख करत राहणं, छोट्या-छोट्या गोष्टींवर देखील दुःख करणं आणि एखादी मोठी गोष्ट जरी झाली असेल तरी त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी काहीच प्रयत्न न करणं आणि त्याच्यातच नेहमी राहणं आणि नेहमी दुःखी, डिप्रेस्ड अशी राहणारी ही व्यक्ती असणार आहे. आचार उपचारम म्हणजेच वर्तन आणि व्यवहार हा चुकीचा करणारा, म्हणजे जे काही बिहेवियर आहे, बॉडी लँग्वेज आहे ते थोडंसं अनयुज्युअल, विचित्र वागणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. असूयकम म्हणजे दुसऱ्यांविषयी शत्रुत्व किंवा जेलसी असणारी ही व्यक्ती असणार आहे. असंविभागिन म्हणजे कोणासोबत काहीही शेअर नाही करणार. मग ते स्वतःचे फीलिंग्ज असतील, इमोशन्स असतील किंवा कोणतीही गोष्ट. आता फ्रेंड सर्कलमध्ये आपण बऱ्याचदा काही गोष्टी शेअर करत असतो. कधी टिफिन नेला तर आपण शेअर करत असतो. पण ही जी व्यक्ती आहे ही कोणतीही गोष्ट इतरांसोबत शेअर करणार नाही, इतरांसोबत कधीही मिक्सअप होणार नाही. तर हे जे सत्व आहे हे प्रेतसत्व म्हणून ओळखलं जातं. मती लोलुपम म्हणजे मनाने अतिशय लालची. ही व्यक्ती नेहमी ग्रीडी असणार आहे. म्हणजे हे हवंय, ते हवंय. एखादी गोष्ट त्यांना हवी होती, त्यांनी मिळवली, तर ते तेवढ्यावरच समाधानी राहणार नाहीत. लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी दुसरं काहीतरी हवं असणार आहे. त्यामुळे नेहमी ग्रीडी किंवा लोभी असं हे लक्षण या व्यक्तीमध्ये बघायला मिळणार आहे. कर्मशीलम म्हणजे नेहमी कर्तव्यांमध्ये अकर्मशीलम असं पाहिजे इथे. कारण श्लोक जर आपण वाचला तर तिथे दिलेलं आहे की मती लोलुपम अकर्मशीलम म्हणजे ही व्यक्ती कोणतंही कार्य करण्यासाठी कधीही उत्सुक असणार नाहीये. त्यामुळे जे पण काही त्यांना काम सांगितलं जातं नेहमी लिथार्जिक, कोणतंही काम करण्याची, काही ऍक्टिव्हली कशामध्ये पार्टिसिपेट करण्याची त्यांची इच्छा नसते. तर हे जे आहे हे अकर्मशीलम असं लक्षण सांगितलेलं आहे. तर हे प्रेतसत्वाचं लक्षण आहे. सुश्रुत संहितेमध्ये काय लक्षण सांगितलेलं आहे प्रेतसत्वाचं, तर असंविभागम म्हणजेच कोणासोबत काहीही शेअर करणार नाही. आलसम ही व्यक्ती आळशी असणार आहे, एकदम लेझी असणार आहे. कोणतंही काम करण्याची या व्यक्तीला इच्छा असत नाही. दुःखशीलम म्हणजे नेहमी दुःखी राहणारे, नेहमी डिप्रेस्ड राहणारे, छोट्या-छोट्या गोष्टींवर दुःखी होणारे, सॅड होणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. असूयकम म्हणजे इतरांबद्दल जेलसी, ईर्ष्या वाटणारी ही व्यक्ती आहे. लोलुपम म्हणजेच ग्रीडी, नेहमी लोभी, एकानंतर एक ही वस्तू हवी, ती वस्तू हवी, असं नेहमी ग्रीडी असणारी ही व्यक्ती असणार आहे. तर या व्यक्तीला आपण प्रेतसत्वम असं म्हणणार आहोत. प्रेतसत्वाचं हे कॅरेक्टरिस्टिक सांगितलेलं आहे. पुढचं सत्व आहे राजस प्रकृतीमधलं, ते म्हणजे शाकुन सत्व. शाकुन सत्वामध्ये काय काय लक्षणं सांगितलेली आहेत. अनुशक्त कामम म्हणजेच जोडलेली कामना किंवा असंख्य कामनांमध्ये गुंतलेला, म्हणजेच काम
किंवा मैथुन विषयी नेहमी विचार करणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. म्हणजे नेहमीच मैथुनाबद्दल विचार करेल किंवा त्या क्रियेमध्ये मैथुन क्रियेमध्ये नेहमी रममाण असणारी अशी ही व्यक्ती आहे, जिला आपण शाकुन सत्व असं म्हणणार आहोत. अजस्त्रम म्हणजेच कुपोषित किंवा ताकदशून्य अशी या व्यक्तीकडे पॉवर जास्त असणार नाहीये. आहार विहार परम म्हणजेच आहार आणि विहारामध्ये, भोजनामध्ये आणि इकडे-तिकडे फिरण्यामध्ये ह्या व्यक्तीला जास्त इंटरेस्ट असणार आहे. म्हणजे कोणतंही काम करणं किंवा कोणतीही कृती करणं, काही कर्तव्य करणं याच्यापेक्षा या व्यक्तीला खाणे-पिणे, मौज-मजा करणे याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असणार आहे. अशी काही लोकं असतात, की ज्यांना विद्यार्थी दशेत जर आपण बघितलं स्टुडंट लाईफमध्ये, ज्यांना फक्त खायला-प्यायला छान आवडतं, इकडे-तिकडे फिरायला आवडतं, ट्रिप्सला जायला आवडतं, व्हेकेशन्सला जायला आवडतं. पण अभ्यास करायचा म्हटलं, की नको वाटतं किंवा काही लेक्चर्स अटेंड करायचे म्हणजे की नको वाटतं. तर हे जे आहे हे आहार-विहार परम म्हणजे खाण्यापिण्यामध्ये इंटरेस्ट आहे, फिरण्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण कोणतंही काम करायला मात्र या व्यक्तीची इच्छा नसते. अनवस्थितम म्हणजेच ही व्यक्ती नेहमी बेचैन किंवा अस्थिर असते. एकतर राजस प्रकृती, रजगुणामुळेच या व्यक्तीमध्ये ऑलरेडी चंचलत्व आहे. त्यातही हे जे शाकुन सत्वाची व्यक्ती आहे ही अजून अनवस्थित म्हणजे नेहमी डिस्टर्ब किंवा अस्थिर, अनस्टेबल एका ठिकाणी कुठे बसून राहणार नाही. नेहमी इकडे-तिकडे बेचैन, थोडंसं अनस्टेबल, थोडा वेळ काही काम करेल, परत कुठेतरी जाऊन फिरून येईल, परत काहीतरी करेल. तर हे जे अनस्टेबिलिटी आहे, हे या शाकुन सत्वाचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलेलं आहे. अमर्षणम म्हणजेच राग धरणारा, संताप करणारा. अमर्षण म्हणजेच क्रोधी, रागीट अशी ही व्यक्ती असणार आहे. असंचयम म्हणजेच धनाचा किंवा संपत्तीचा संचय न करणारी, कोणत्याही वेल्थ जे आहे ते अजिबात ते स्टोअर करून न ठेवणारी अशी ही व्यक्ती आहे. एक तर वेल्थ स्टोअर करण्यासाठी ही व्यक्ती आळशी आहे, कोणतंही काम करणार नाहीये. या व्यक्तीला कंटिन्युअसली आहार-विहार, इकडे-तिकडे फिरण्यामध्ये, खाण्यापिण्यामध्ये इंटरेस्ट असणार आहे. त्यामुळे या व्यक्तीकडे बेसिकलीच काही संपत्ती किंवा वेल्थ असणार नाहीये आणि जे पण काही आहे ते स्टोअर करण्याची या व्यक्तींकडे टेंडन्सी असणार नाहीये. त्यामुळे असंचयम म्हणजेच संपत्ती किंवा वेल्थ कलेक्ट करून ठेवण्याची टेंडन्सी या व्यक्तींमध्ये उरत नाही. सुश्रुत संहितेमध्ये काय रेफरन्स आलेला आहे? प्रवृत्त कामसेवी म्हणजे नेहमी मैथुन कर्माविषयी विचार करणारा, मैथुन क्रियेमध्ये मग्न असणारी अशी व्यक्ती आहे. अपि अजस्त्र आहार म्हणजे जिचा आहार देखील अजस्त्र आहे, आहाराचं प्रमाण देखील जास्त आहे अशी ही व्यक्ती आहे. अमर्षणो म्हणजे जास्त क्रोधी अशी, जिला पटकन राग येतो, नेहमी क्रोधित अशी असणारी व्यक्ती आहे. अनवस्थायी म्हणजेच ही व्यक्ती अनस्टेबल आहे, बेचैन आहे, एका ठिकाणी स्थिर राहणार नाहीये. तर हे जे आहे हे शाकुन सत्वाचं लक्षण किंवा शाकुन कायचं लक्षण सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण राजस प्रकृतीचे हे जे प्रकार आहेत ते बघितले. त्याच्यामध्ये राक्षस, आसुर, सर्प, शाकुन, प्रेत, पैशाच हे सगळे वेगवेगळे आपण त्याचे सबटाइप्स बघितलेले आहेत. तिसरा जो मानस प्रकृतीमधला आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे तामस प्रकृती. म्हणजे आपण सात्विक प्रकृती बघितली, राजस प्रकृती बघितली. तिसरी प्रकृती आहे ती म्हणजे तामस प्रकृती. जिथे मनामध्ये किंवा मनाच्या लेव्हलवर, मानसिक लेव्हलवरती तमोगुणाचं आधिक्य असणार आहे. जसं सत्वगुणाचं आधिक्य असेल तर स्वच्छता आवडणार आहे, रजोगुणाचं आधिक्य असेल तर राग येणार आहे, चंचलत्व असणार आहे. तसं मनामध्ये जर तमोगुणाचं आधिक्य असेल तर त्या व्यक्तीला एकदम आलस्य असणार आहे. म्हणजे ती व्यक्ती लेझी असणार आहे. कोणतंही काम करण्यात त्यांना उत्साह असणार नाहीये. ते नेहमी निद्राप्रिय असणार आहे. म्हणजे त्यांना झोपायला आवडणार आहे. एकदम आळशी अशी ही व्यक्ती असणार आहे. तर हे जे मनाच्या लेव्हलवर, मानसिक लेव्हलवर जर तमोगुणाचं आधिक्य झालं तर तामस प्रकृतीची ही व्यक्ती असणार आहे. आणि या तामस प्रकृतीचे देखील परत सबटाइप्स सांगितलेले आहेत. त्यातला पहिला सबटाइप आहे तो म्हणजे पाशव सत्व. आता याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. पैशाच सत्व हे राजस प्रकृतीमध्ये आलेला सबटाइप आहे आणि पाशव सत्व जे आहे ते तामस प्रकृतीमध्ये आलेलं सत्व आहे. तर पाशव सत्व म्हणजे काय? निराकर्षण म्हणजेच आकर्षण नसलेली किंवा कोणत्याही गोष्टीत रस नसलेला, कोणत्याही गोष्टीत इंटरेस्ट नसतो. अशी काही लोकं असतात की ज्यांना कितीही काही आपण अट्रॅक्टिव्ह काहीतरी इंटरेस्टिंग सांगत असेल तरी ते देखील ती व्यक्ती एकदम न्यूट्रल, काहीच इंटरेस्ट नाहीये अशा पद्धतीने ऐकेल. त्यांना कोणत्याच गोष्टीत रस नसतो, इंटरेस्ट नसतो. म्हणजेच निराकर्षण. अमेधसम म्हणजे ह्या व्यक्तींची बुद्धिमत्ता देखील कमी आहे, आयक्यू कमी आहे, इंटेलिजन्स या व्यक्तींकडे कमी असतो. जुगुप्सित आचारम जुगुप्सित आचार आहारम
म्हणजे वाईट किंवा अशी घृणास्पद आचरण असणारी किंवा ज्यांचं बिहेवियर थोडंसं विकृत अनयुज्युअल आहे, अशी ही व्यक्ती आहे. मैथुन परम म्हणजेच नेहमी मैथुन क्रियेमध्ये मग्न असणारी, मैथुन क्रियेविषयी नेहमी विचार करणारी अशी ही व्यक्ती आहे. स्वप्नशीलम, जिला निद्रा जास्त प्रिय आहे. जसं सुरुवातीलाच आपण म्हटलं, की जेव्हा मनामध्ये तमोगुणाचं आधिक्य होतं, तेव्हा ही व्यक्ती आळशी होते आणि निद्राप्रिय. म्हणजेच या व्यक्तीला जास्त झोप येत असते किंवा नेहमी ही व्यक्ती झोपलेली असते, निद्रित अवस्थेत असते. त्याचप्रमाणे पाशव सत्वामध्ये हे लक्षण सांगितलेलं आहे, की स्वप्नशीलम म्हणजेच ही व्यक्ती निद्राप्रिय आहे. नेहमी हिला झोपायला आवडतं. तर हे जे आहे, हे पाशव सत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. सुश्रुत संहितेमध्ये काय रेफरन्स आलेला आहे? दुर्मेधस्त्वम म्हणजेच मेधा म्हणजे बुद्धी. तर बुद्धी कमी असणारी, IQ कमी असणारी, इंटेलिजन्स कमी असणारी अशी ही व्यक्ती आहे. मंदता, इंटेलिजन्सच कमी आहे, IQ कमी आहे, त्यामुळे कोणतीही गोष्ट या व्यक्तीला पटकन कळणार आहे का? तर नाही. ही व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये थोडीशी स्लो, लेथार्जिक असणार आहे. कोणतीही क्रिया देखील या व्यक्तीची एकदम स्लो असणार आहे. म्हणजे त्यांना जर कोणतं काम सांगितलं तर ते पहिल्यांदा ते प्रोसेसिंग होईल आणि मग हळू ती व्यक्ती त्या कामाविषयी विचार करायला लागेल आणि मग ते काम होईल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये मंद गती असणार आहे. म्हणजे समजून घ्यायला देखील या व्यक्तीला वेळ लागणार आहे कोणतीही गोष्ट आणि कोणतीही क्रिया करायला देखील या व्यक्तीला वेळ लागणार आहे. स्वप्ने म्हणजे निद्राप्रिय, मैथुन नित्यता म्हणजे नेहमीच मैथुन कर्माविषयी विचार करणारी, मैथुन कार्यामध्येच मग्न असणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. निराकरिष्णुता म्हणजेच कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसणारी, अरसिक अशी ही व्यक्ती आहे, जिला पाशव सत्व असं आपण म्हणणार आहोत. तामस प्रकृतीचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे मात्स्य सत्व. नावामध्येच आहे, मात्स्य म्हणजे मासा, फिश. तर या सत्वाच्या लोकांमध्ये किंवा या सत्वाच्या व्यक्तींमध्ये आपल्याला काय लक्षणं बघायला मिळणार आहेत? भेरूम म्हणजेच भीती असणारी, थोडीशी घाबरट अशी ही व्यक्ती असणार. मासे कसे आहेत? त्यांना थोडंही काही वेगळं जाणवलं वातावरणामध्ये तर ते लगेच घाबरून पळतात. तर त्याच पद्धतीने मात्स्य सत्व असणारी व्यक्ती ही थोडीशी घाबरट असणार आहे. बुधम म्हणजेच बुद्धिमान, इंटेलिजन्स थोडासा यांचा बरा असतो. आहार लुब्धम म्हणजे खाण्यापिण्यामध्ये लोभी, ग्रीडी. यांना खायला प्यायला जर काही दिलं तर ते अजून ग्रीडी असतात. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट खायची असते, ट्राय करायची असते. एकाच गोष्टीवर ते कधीही समाधानी होत नाही. अनवस्थितम म्हणजेच नेहमी बेचैन किंवा अनस्टेबल राहणारी. मासा एका ठिकाणी स्थिर राहतो का? नाही. त्याच पद्धतीने मात्स्य सत्व असणारी व्यक्ती देखील एका ठिकाणी स्थिर राहणार नाहीये. नेहमी अनस्टेबल म्हणजे 5 मिनिटं काही अभ्यास करेल, परत 5 मिनिटं कुठेतरी बाहेर फिरून येईल, परत 5 मिनिटांनी काहीतरी क्रिकेटच खेळायला जाईल, 5 मिनिटांनी काय मित्रालाच फोन करेल, परत काहीतरी वेगळे कृती करेल. म्हणजे एका गोष्टीमध्ये ते खूप वेळ नाही घालवू शकत. म्हणजे ते कंटिन्युअसली काही ना काही वेगळं करत राहतात. त्यामुळे अनस्टेबल, स्थिर न असणारी ही व्यक्ती असणार आहे. अनुशक्त कामम म्हणजे काम, मैथुन क्रियेविषयी आसक्ती असणारी, मैथुनाविषयीच नेहमी विचार करणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. क्रोधम म्हणजे रागी किंवा ज्याला पटकन राग येतो अशी ही व्यक्ती आहे. सरणशीलम म्हणजेच पटकन चपळ पद्धतीने किंवा एक काय म्हणू शकतो आपण, की शरण घेणारा किंवा संरक्षण शोधणारा. थोडंही काही ऑब्स्टॅकल आलं किंवा काही काय म्हणू आपण, की संकट आलं तर पटकन कोणाला तरी शरण जाणारी, पटकन कोणाला तरी हेल्प मागणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. तोय कामम, तोय म्हणजे पाणी, कामम म्हणजे प्रिय. तर या व्यक्तींना पाण्याची आवड असणार आहे. मग ते त्यांना वॉटर स्पोर्ट्स आवडतील किंवा त्यांना स्विमिंग आवडेल, थंड ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणी जायला त्यांना आवडेल. म्हणजे नदीच्या काठी जाऊन बसायला आवडेल, समुद्रात फिरायला आवडेल. तर हे जे आहे हे तोय कामम म्हणजे मात्स्य सत्वाच्या व्यक्तीला पाणी हे जास्त प्रिय असणार आहे. सुश्रुत संहितेमध्ये काय रेफरन्स आलेला आहे? अनवस्थितता म्हणजेच एका ठिकाणी स्थिर असणार नाहीये, अनस्टेबल असणार आहे. नेहमी ही व्यक्ती काही ना काही वेगळे कार्य करत राहणार आहे. भीरुत्वम म्हणजेच ही व्यक्ती घाबरट असणार आहे. सलिलार्थिता म्हणजेच पाण्याविषयी प्रेम असणारी. सलील म्हणजे पाणी, अर्थिता म्हणजे प्रेम असणारी, म्हणजे पाणी आवडणारी. मग ते स्विमिंग आवडेल, वॉटर स्पोर्ट्स आवडतील, नदीकाठी जाऊन बसायला आवडेल, समुद्रामध्ये जायला आवडेल. तर हे जे आहे हे मत्स्य सत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. परस्पर अभिमर्दश्च मत्स्य सत्वस्य लक्षणम म्हणजे एकमेकांविषयी
थोडंसं काय म्हणू आपण, डिस्टन्स मेंटेन करून राहणारी, कोणालाही पटकन आपलंसं न करून घेणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. तर हे मात्स्य सत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. पुढचं आहे वानस्पत्य सत्व. काय सांगितलेलं आहे? अलसम. वानस्पत्य, जसं मात्स्यमध्ये मासा ज्याप्रमाणे आहे तशीच लक्षणं आपल्याला दिसली, त्याचप्रमाणे वानस्पत्य म्हणजे वनस्पती, वृक्ष किंवा ट्री. तर हे कसं असणार आहे? वृक्ष आलसम, आळशी. एका ठिकाणी आहे झाड, तर ते एकाच ठिकाणी राहणार आहे. ते दुसरीकडे जाऊ शकणार आहे का? तर नाही. त्याच पद्धतीने ही व्यक्ती एकाच ठिकाणी आळशासारखी पडून राहील, कोणतंही काम करणार नाही, दिवसभर बेडमध्येच राहील, एका ठिकाणी बसली तर पटकन उठून दुसरीकडे जाणार नाहीये. तर हे जे आहे हे आलसम, हे वानस्पत्य सत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. केवलम अभिनिविष्टम आहारी, म्हणजे फक्त खाण्यापिण्यामध्ये मग्न, खायला प्यायला जे आहे ते मात्र खूप व्यवस्थित लागणार आहे, पण कोणतंही काम करण्यामध्ये या व्यक्तीला इंटरेस्ट असणार नाहीये. सर्व बुद्धी अंगहीनम, म्हणजे बुद्धी आणि शरीर दोनही दुर्बल, म्हणजे ते बुद्धीचाही जास्त वापर करणार नाहीयेत आणि शरीराचा देखील जास्त वापर करणार नाही. ते एकाच ठिकाणी पडून राहतील, कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःचं जास्त डोकं लावणार नाहीयेत, म्हणजे सर्व बुद्धी अंगहीनम. वानस्पत्यम विद्या, वानस्पत्य म्हणजेच वनस्पतीसारखी स्थिर असहाय्य अशी ही व्यक्ती असणार आहे. म्हणजे ज्याप्रमाणे वनस्पती एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष राहणार आहे, त्याच पद्धतीने, नॉट लिटरली वर्षानुवर्ष, पण ही व्यक्ती जर एखाद्या ठिकाणी बसली, सोफ्यावर बसली, तर 4-5 तास सोफ्यावरून उठणारच नाही. बेडमध्ये झोपलेली असेल तर दिवस संपून जाईल पण बेडमधून बाहेर येणार नाही. तशीच पडून लोळत राहील, आळशी राहील, फक्त खाण्यापिण्याविषयी विचार करेल आणि ही व्यक्ती कुठेही ऍक्टिव्हली कशातही पार्टिसिपेट करणार नाहीये. त्याला आपण वानस्पत्य सत्व असं म्हणणार आहोत. सुश्रुत संहितेमध्ये काय सांगितलेलं आहे? एक स्थानम, म्हणजेच एकाच ठिकाणी स्थिर राहणारी, म्हणजेच एकाच ठिकाणी आळशासारखी पडून राहणारी अशी ही व्यक्ती आहे. नित्यम आहारी, म्हणजे नेहमी आहाराविषयी विचार करणारी, भोजनाविषयी विचार करणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. वानस्पत्यो नराहा सत्वधर्म काम अर्थवर्जिता, अशी ही व्यक्ती वनस्पती किंवा वानस्पत्य सत्व म्हणून ओळखली जाणार आहे. तर हे झाले तामस प्रकृतीचे 3 प्रकार: पाशव सत्व, मात्स्य सत्व आणि वानस्पत्य सत्व. तर अशा पद्धतीने प्रकृती हा जो टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आपण देह प्रकृती, त्याच्यामध्ये आपण एकदोषज, द्वंद्वज आणि सर्वदोषज किंवा समदोषज प्रकृती असं बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण मानस प्रकृती बघितली. मानस प्रकृतीचे 3 प्रकार बघितले: सात्विक प्रकृती, राजस प्रकृती, सात्विक प्रकृती, राजस प्रकृती आणि तामस प्रकृती. आणि यांचे परत सबटाइप्स देखील आपण बघितले आणि प्रत्येक सबटाइप्सचे आपण चरक संहिता आणि सुश्रुत संहिता या दोनही संहितेनुसार रेफरन्सेस बघितले. त्यांची व्यवस्थित शब्द काय वापरलेला आहे, कोणत्या पर्टिक्युलर सत्वासाठी कोणता शब्द आलेला आहे, कंपॅरेटिव्ह स्टडी, या सगळ्या पद्धतीने आपण प्रकृती हा टॉपिक इथे कंप्लीट केलेला आहे. हा जो टॉपिक आहे हा MCQ, SAQ आणि LAQ अशा 3ही प्रकारच्या प्रश्नांसाठी युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये विचारला जाणार आहे. त्यामुळे टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक जो पॉइंट आहे त्याच्यावर तुम्हाला परम्युटेशन कॉम्बिनेशनने MCQ, SAQ, LAQ कसंही विचारलं जाऊ शकतो. जर पॉसिबल असेल तर तुम्ही ऍटलिस्ट चरक संहितेचे जे रेफरन्सेस आहेत ते पाठ असणं अपेक्षित आहे. जर पॉसिबल झालं तर सुश्रुत संहितेचे जे रेफरन्सेस आहेत ते देखील पाठ केले तर उत्तम असणार आहे, जे तुम्हाला वायवामध्ये, ओरल एक्झाममध्ये उपयोगी पडणार आहे. पण काहीच नसेल तर ऍटलिस्ट चरक संहितेचे रेफरन्सेस पाठ करणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने प्रकृती हा टॉपिक इथे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.